महिला डॉक्टरचा बळी आहे हे मान्य करता का? आरोप झालेले खासदार महोदय कोण? लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहिणीची गरज, हे सवाल केले ठाकरेंच्या सेनेचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी। आधी सातारा आणि मग मुंबई दोन्ही ठिकाणी 2 महिलांचा मृत्यू झाला। यामुळे मवियाच्या नेत्यांनी महिला सुरक्षेवरून सरकारला घेरलंय। संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत गृह खात्याच्या कारभारावर टीका केली आहे, तर अंबादास दानवे यांनी पोस्ट करत थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दानवेंनी त्यांच्या पोस्टमध्ये काय सवाल केलेत? डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तपास कसा सुरू आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात। प्रशांत बनकर असं त्याचं नाव आहे, तर पोलिसांची पथकं दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत। डॉक्टर तरुणीच्या सुसाईड नोटनुसार तरुणीचा मृत्यूपूर्वी आरोपींनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला थेट सवाल केलेत। धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर तरुणीनं आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत तक्रार अर्ज केला होता, पण त्याची वेळीच दखल घेतली गेली नाही। गृह खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढत दानवेंनी सरकारला 8 सवाल केलेत। त्याचवेळी मृत डॉक्टर तरुणीचा तक्रार अर्ज दाखवत कारवाई का झाली नाही हा प्रश्न उपस्थित केलाय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया हे 8 सवाल कोणते आहेत। अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृह खात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा 2 महिन्यांनी केलेला अर्ज, याची उत्तरं द्यावी लागतील आपल्याला देवाभाऊ। पुढे अंबादास दानवे यांनी 8 सवाल केलेत। पहिला सवाल आहे, एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार? दुसरा सवाल आहे, ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजानं घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे हे आपण मान्य करता काय? तिसरा सवाल आहे, महिला डॉक्टरांचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते 2 PA कोण आहेत? चौथा सवाल आहे, हे खासदार महोदय नेमके कोण आहेत? पाचवा सवाल आहे, या महिला डॉक्टरला बीड वरून हिणवणारे PI महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली? 6वा सवाल आहे, पारदर्शक आणि गतिमान शासन म्हणता मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज 2 महिने का निकाली निघाला नाही? 7वा सवाल आहे, चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते? आणि 8वा सवाल आहे, या डॉक्टरनं आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली? हे 8 सवाल करत अंबादास दानवे असंही म्हणतायत की आज लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे। फडणवीसजी तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे कुत्रे आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात, राजीनामा द्या, असा हल्लाबोल करत अंबादास दानवे यांनी या प्रकरणात संताप व्यक्त केलाय। दरम्यान सातारा ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला पहाटे 4 वाजता अटक केली आहे। तो पुण्यात मित्राच्या फार्म हाऊस मध्ये लपून बसला होता। तर या प्रकरणातला दुसरा आरोपी गोपाल बदने, जो पोलीस उपनिरीक्षक आहे, तो सध्या फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। एकंदरीत डॉक्टर तरुणीचा मृत्यूपूर्वी मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांकडून झालेल्या या अत्याचाराप्रकरणी कठोर कारवाईची मागणी सगळीकडूनच होतीये। त्याचवेळी गृह खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।